ग्रंथालीचा 51वा वाचक दिन वसई तालुक्यात उत्साहात साजरा। ग्रंथाली वाचक चळवळीचा 51वा वाचक दिन वसई तालुक्यात विवा महाविद्यालय, कोकण मराठी साहित्य परिषद विरार शाखा आणि समाज उन्नती मंडळ माणिकपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने 10 डिसेंबर आणि 11 डिसेंबर असे 2 दिवस उत्साहात साजरा झाला। समाज उन्नती मंडळाच्या सभागृहात वाचक दिनाच्या पहिल्या पुष्पात अपर्णा पाडगावकर, मंगेश सातपुते, मकरंद सावंत या तरुण लेखक दिग्दर्शकांशी संवाद साधताना सुप्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर म्हणाल्या की 2 पिढ्यांमधील संवाद आज तुटत चालला आहे, जो या कार्यक्रमाच्या निमित्ताने साधता आला। वीणाताईंनी अतिशय आस्थेने विचारलेल्या प्रश्नांमधून मुलाखत अधिकाधिक रंगत गेली। विवा महाविद्यालय येथे झालेल्या ग्रंथाली वाचक दिनाच्या दुसऱ्या पुष्पात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले सुप्रसिद्ध सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव म्हणाले की अक्षर हे श्वास असून त्यामागील भाव वाचता आला पाहिजे। निवेदिका अश्विनी भोईर यांनी अच्युत पालव यांची मुलाखत घेतली। कार्यक्रमात स्टॅनली गोन्साल्विस यांच्या अबोलीचे बोल आणि लेस्ली डायस यांच्या सॉन्ग ऑफ इंडिया या ग्रंथालीच्या 2 पुस्तकांचे प्रकाशन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांच्या हस्ते झाले। ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर आणि विवा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्या दीपा वर्मा यांनी प्रास्ताविक केले। कोकण मराठी साहित्य परिषद विरारच्या कोषाध्यक्षा सुरेखा कुरकुरे यांनी मनोगत मांडले आणि कवी अमोल पाटील यांनी आभार मानले। कोकण मराठी साहित्य परिषद पालघर जिल्हा अध्यक्ष प्रवीण दवणे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। कोकण मराठी साहित्य परिषद विरार शाखेचे अध्यक्ष अजीव पाटील, वंदना वर्तक, ग्रंथालीच्या धनश्री धारप, समाज उन्नती मंडळाचे सुरेंद्र वनमाळी, डॉक्टर प्रदीप जाधव आणि सर्व कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी व समाज उन्नती मंडळाच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली।